शाळांना मिळणारा पोषण आहार शाळा सुरू होऊन आता 1 महिन्यापेक्षा जास्त कालावधी संपत आला तरी अद्यापही शाळांना मिळालेला नाही। त्यामुळे आता पोषण आहार कुठला शिजवायचा आणि कुठून आणून द्यायचा असा प्रश्न प्राथमिक माध्यमिक शाळांच्या व्यवस्थापनाला पडलाय। याकडे जिल्हा प्रशासन लक्ष देणार आहे का असा अर्थसवाल जिल्ह्यातील शाळांकडून व्यक्त होतोय। गुहागर तालुक्यातील कोतुळूक शिगवणवाडी येथील आजच्या तरुण वर्गाला आदर्श ठरणारा असा तसेच जिद्द, चिकाटी, मेहनत, आत्मविश्वास, प्रचंड इच्छाशक्तीच्या बळावर खडतर परिस्थितीतून मार्ग काढत संकेत शंकर गोताड याची सीमा सुरक्षा दलामध्ये निवड झाली आहे। तो राजस्थान जोधपूर इथं कार्यरत झाल्याबद्दल कोतुळूक ग्रामपंचायतीच्या वतीनं त्याचा सत्कार करण्यात आला आहे। गुहागर तालुक्यातील वरवेली येथील मराठवाडी अंगणवाडीला रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे यांनी सदिच्छा भेट दिली। यावेळी अंगणवाडी सेविका सीमा गणेश किरवे यांनी त्यांचे यथोचित स्वागत करून त्यांचा महिला बालकल्याण प्रकल्प अधिकारी प्रमोद केळसकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। या भेटीदरम्यान विद्यार्थ्यांनी म्हटलेल्या स्वागत गीतानं अक्षरशः त्या भारावून गेल्या। विद्यार्थ्यांना लोकसहभागातून दररोज अंडी व दूध मिळत असून या उपक्रमांचे त्यांनी कौतुक केले। ग्रामीण भागामध्ये देखील चांगला लोकसहभाग मिळत असून लोकसहभागातून अंगणवाडीला लाखो रुपयांचे साहित्य उपलब्ध झाले असून ज्या दानशूर व्यक्तींनी या उपक्रमात सहभाग दिला त्या सर्वांचे त्यांनी आभार व्यक्त केले। महाराष्ट्र राज्यातील एक अभ्यासू व्यक्तिमत्व असलेले मंत्री कैलासवासी भाईसाहेब सावंत यांच्या समाजकार्याचा वारसा पुढे घेऊन जाणारे सामाजिक, शैक्षणिक, राजकीय क्षेत्रात आपलं वेगळं स्थान निर्माण करून सर्वसामान्य जनतेच्या न्याय हक्कांसाठी नेहमीच प्रामाणिक प्रयत्न करत पुढे जाणाऱ्या राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते कैलासवासी विकासभाई सावंत यांच्या अकाली निधनामुळे सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय क्षेत्रात कधीही भरून न येणारी पोकळी निर्माण झाली आहे। पोलादपूर शहरातील बाजारपेठेमध्ये असलेल्या दुकानाचे लोखंडी शटर उचकटून 6,900 रुपयांची रक्कम चोरणाऱ्या घरफोडीच्या आरोपीचा तपास करताना त्याच्याकडून 2 मोटारसायकली 3,000 रुपये रोख रकमेसह हस्तगत करण्यात आल्या। घरफोडीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर केवळ 24 तासात आरोपीला ताब्यात घेण्यात पोलादपूर पोलिसांना यश आलंय। महाराष्ट्र शासनाने कोकणातील 5 जिल्ह्यांमधील 593 गावांवर महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाची विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून नियुक्ती करण्याचा नवीन शासन निर्णय 19 जून 2025 रोजी काढलाय। या निर्णयावरून उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे नेते तथा माजी खासदार विनायक राऊत यांनी त्याला जोरदार विरोध दर्शवलाय। सावंतवाडी येथील पत्रकार परिषदेत बोलताना राऊत यांनी हा निर्णय कोकण गिळंकृत करण्याचा आणि परप्रांतीय भूमाफियांना मोक्याच्या जमिनी सुपूर्द करण्याचा डाव असल्याचा गंभीर आरोप केला। बळकावण्याचा मनामध्ये त्यांनी आणलेला आहे त्या अशा सगळ्या गावांचा या जीआर मध्ये अंतर्भाव केलेला आहे आणि त्या ठिकाणी MSRDC हे नियोजन प्राधिकरण म्हणून त्या ठिकाणी काम करणार आहे। एकदा नियोजन प्राधिकरण म्हणून नियुक्ती झाली की त्या गावाचा डीपी प्लॅन बनवणं आणि त्या डीपी प्लॅनच्या अनुषंगाने आणि मग MSRDCच्या ताब्यात त्या 593 गावातील ग्रामपंचायतींनी करावी अशी मी विनंती आपल्या माध्यमातून संपूर्ण कोकणातल्या 5 जिल्ह्यांच्या ग्रामपंचायतींना करू इच्छितो। राजापूर तालुक्याच्या प्रशासकीय सुविधा वाढवण्याच्या दृष्टीने एक महत्त्वाची मागणी विधान भवनात पुढे आली आहे। पावसाळी अधिवेशनाच्या चर्चेदरम्यान स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते व माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यात अप्पर तहसील कार्यालय सुरू करण्याची मागणी केली। सावंतवाडी शहराचे सौंदर्य आणि अभिमान असलेल्या मोती तलावाची सध्या कचराकुंडीसारखी दुर्दशा झाली आहे। तलावाच्या काठावर सर्रास प्लास्टिक बाटल्या आणि इतर कचरा फेकला जात असल्यानं एकेकाळी नयनरम्य असलेल्या या स्थानाला बकाळ स्वरूप येईल अशी शक्यता व्यक्त केली जाते। विशेष म्हणजे या गंभीर समस्येकडे सावंतवाडी नगर परिषदेचे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्यानं नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होते। दापोली तालुक्यातील लोकमान्य टिळक विद्यामंदिर व ज्युनियर कॉलेज चिखलगाव या शाळेमध्ये आज विद्यार्थ्यांना मतदानाचं महत्त्व तसेच त्याबद्दलची माहिती देण्यात आली। प्रत्यक्षात शाळेत मतदान कसे करायचे हा कार्यक्रम घेण्यात आला। विद्यार्थी तसेच शिक्षक वर्ग यांनी मतदान कार्यक्रमातून त्याचे महत्त्व समजावून सांगितले। टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राइब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पाहत रहा टाइम्स डिजिटल।